Hello, my dear friends. Welcome to UVC English channel. Today we are going to discuss about the preposition. Some fill in the blanks. बघा आपण प्रिपोजिशन्स बघितलेले आहे त्यावर आधारित काही fill in the blanks आहेत ते आज आपण इथं सॉल्व करण्याचा ट्राय करूया. तर बघा प्रिपोजिशन्स जे आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगाचे असतात आणि त्यानुसार हा जो आहे हा ग्रॅमॅटिकल दृष्ट्या सुद्धा इम्पॉर्टंट असा पार्ट आहे. तर फर्स्ट आहे हर पॅरेंट्स वॉज एन्शियस अबाउट फिल इन द ब्लँक्स हर सेफ्टी अबाउट ऑफ ॲट आणि येत आहे फॉर. तर करेक्ट जी आहे ती आहे अबाउट, कारण एन्शियन्स अबाउट ही एक फ्रेज आहे, कॉमन फ्रेज आहे, त्यामुळे येणार आहे एन्शियस अबाउट. देन सेकंड ही इज कंटेंटेड ब्लँक हिज लॉट इन फॉर देन विथ आणि ऑफ. तर बघा कंटेंटेड सोबत काय येणार आहे विथ, कंटेंटेड विथ. देन नेक्स्ट इट इज गुड इट इज नो गुड ब्लँक आस्किंग हिम फॉर हेल्प इन फॉर ऑफ आणि इथं आहे नो प्रिपोजिशन. तर बघा इथं प्रिपोजिशनची आवश्यकता नाही आहे, नो प्रिपोजिशन, कारण हे जे सेंटेन्स आहे स्ट्रेट सेंटेन्स आहे. इट इज नो गुड आस्किंग हिम फॉर हेल्प, नो प्रिपोजिशन. देन फॉर गोविंद कॉन्फिडेड हिज फ्रेंड, कॉन्फायडेड हिज फ्रेंड. तर बघा यामध्ये आहे इन विथ आणि त्याचबरोबर इन आणि ऑन. तर यामध्ये आहे हे सिक्रेट आहे, कॉन्फिडाईड म्हणजे सिक्रेट, तर त्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत इन, कारण सिक्रेट जेव्हा आपण यूज करतो त्यासाठी इन. देन नेक्स्ट सेंटेन्स मेनी पीपल डाईड प्लेग ऑफ इन विथ आणि बाय. तर आता कॉज आहे इथं, कारण विचारलेलं आहे, तर काय येणार आहे डाईड ऑफ, म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट. देन 6 अँड द वॉर ब्रोक. ऑप्शन आहे याच्यामध्ये अप, इन, आउट आणि ऑन. तर बघा ब्रोक आउट ही जी आहे ही एक फ्रेज आहे, स्टँडर्ड फ्रेज आहे, म्हणून येणार आहे ब्रोक आउट, ऑप्शन नंबर 3. देन नेक्स्ट लाईक टू जम्प ब्लँक अ फ्लडेड रिव्हर इन आउट, त्याचबरोबर इन टू डाऊन आणि अक्रॉस. जम्प इन टू ही सुद्धा एक फ्रेज आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. द नेक्स्ट आहे 8 नंबर द काइट वॉज फ्लाइंग ब्लँक द हाऊस. ऑप्शन फर्स्ट अबव, द सेकंड ओव्हर, देन अप आणि आहे ऑन. तर बघा याच्यामध्ये करेक्ट जे ऑप्शन आहे ते येणार आहे अबव. द काइट वॉज फ्लाइंग अबव द हाऊस. देन 9 आय एम ग्लॅड यू हॅव बीन ब्लँक स्मोकिंग. तर बघा याच्यामध्ये येणार आहे गिव अप, म्हणजेच काय येणार आहे ऑप्शन नंबर 3. देन आय एम ग्लॅड हॅव यू गिवन स्मोकिंग गिव अप, ऑप्शन नंबर 2. देन 10 आय हॅव बीन लिव्हिंग हिअर ब्लँक 1972. तर बघा याच्यात करेक्ट जे आहे फ्रॉम, देन सेकंड सिन्स, फॉर आणि आहे ड्युरिंग, म्हणजेच काय येणार आहे सिन्स म्हणजे पासून. तर बघा आता आपण जे काही सेंटेन्स बघितले तर एक कॉमेंटमध्ये मला कमेंट केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही मला ॲन्सर द्यायचे आहेत. 2 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत त्यासाठी. तर बघा ही इज नॉट फॅमिलियर ब्लँक धिस लोकॅलिटी. ऑप्शन दिलेले आहे टू, फ्रॉम, फॉर आणि विथ. आणि त्याचबरोबर सेकंड जे आहे आय फाउंड हिम लिनिंग ब्लँक द वॉल. आणि यामध्ये सुद्धा टू, ओव्हर, अबाउट, अगेन्स्ट. तर बघा हे जे 2 क्वेश्चन आहेत यामध्ये तुम्ही करेक्ट ऑप्शन चूज करून कमेंटमध्ये मला कळवा. तुमच्या कमेंट आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असतात. सो इफ यू थिंक दिस व्हिडिओ इज हेल्पफुल फॉर यू देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.